जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे संस्थापित शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीने भगवती लॉन्स येथे शाडू माती गणेश मूर्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्यात सुमारे 500हून अधिक अबालवृद्धांनी सहभाग घेत शाडू मातीचे आकर्षक गणेश मूर्ती तयार करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला। या शिबिरात शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळे होणारे प्रदूषण व त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान याला आळा बसावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते। या शिबिराला सिन्नरकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला। बालगोपालांनी बनवलेल्या सुबक व सुंदर अशा मूर्ती बनवून याच गणपतीची प्रतिष्ठापना करणार असा संकल्प करण्यात आला। या कार्यशाळेत वृद्ध, तरुण, महिला, मुली, लहान मुले असे सहभागी झाल्याने विशेष आकर्षण दिसत होते। शाडू मातीचा बनवण्याचा कार्यक्रम खूप आवडला आहे। या सीमंतिनी कोकाटे या दीदींनी या कार्यक्रम उपस्थित केला, याच्याबद्दल मला खूप आनंद होत आहे। आणि सिन्नरकरांनी एवढीच विनंती आहे की शाडू मातीचा गणपती बसवावा आणि याचा प्रक्रिया चांगली आहे। नमस्कार, सीमंतिनी कोकाटे दीदींनी आपल्या गणपती बनवण्याची कार्यशाळा इथे आयोजित केलेली आहे आणि तिथे आम्ही सहभाग घेऊन गणपती बनवत आहोत। आणि पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सर्वांनीच शाडू मातीचा गणपती विकत आणा किंवा मग स्वतः हाताने बनवा आणि शाडू मातीचाच गणपती वापरा। त्याच्याने आपल्या पर्यावरणाची हानी कमी होईल आणि गणपतीचा आनंद घ्या। गणपती बाप्पा सिद्धेश कोकाटे यांनी आम्हाला शाडू माती पर्यावरणमुक्त गणपती याविषयी आम्हाला बोलवले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। धन्यवाद। हा जो उपक्रम आहे जो सीमंतिनी ताईंनी घडवलेला आहे तो आम्हाला अतिशय आवडलेला आहे। ही शाडू माती ही जी पाणी विरघळते व त्याची पाणी प्रदूषित होत नाही आणि जी आपण प्लास्टर ऑफ पॅरिस वापरतो ते पाणी विरघळत नाही आणि पाणी प्रदूषित होतं। हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि आरोग्याला हानिकारक नाही। सरस्वती फाउंडेशन आयोजित शाडू माती गणपती शिबिर आज येथे आयोजित करण्यात आलेला आहे। यात आम्ही सर्वांनी शाडू मातीचे गणपती बनवलेले आहे। हे गणपती आपल्या पर्यावरणासाठी अतिशय पर्यावरणपूरक असे आहेत व यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचे जे गणपती बनतात त्याच्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबेल। आपण जे बाहेरून गणपती आणतो ते प्लास्टर ऑफ पॅरिसचे असतात, ते आपण शेवटच्या दिवशी पाण्यात टाकतो। ते टाकल्यानंतर विरघळत नाही, त्यामुळं पर्यावरणाचे दुष्परिणाम होतात। आपण या शाडूच्या मातीचे गणपती जे बनवत आहोत ते आपण पाण्यात टाकल्यानंतर ते विरघळून जातील, त्यामुळं पर्यावरणाचे नुकसान होणार नाही।
जन्माष्टमीच्या दिवशी शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमात पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाबरोबर मुलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देणे हा देखील यामागील मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या संस्थापिका सीमंतिनी कोकाटे यांनी स्पष्ट केले। आज शिवसरस्वती फाउंडेशनच्या पुढाकाराने सिन्नरमध्ये आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण एक शाडू मातीच्या गणपतीचं शिबिर आयोजित होतं। याचं कारण इतकंच की आपण बघितलंय POPचे किती गणपती आजकाल येत आहे आणि नंतर ज्यावेळेस पाणी पूर्णपणे निघून जातं तर आपण ते गणपती उघड्यावर बघतो आणि ते खरंच आपल्याला खूप वाईट वाटतं। तर ज्यावेळेस आपण एक आपल्या स्वतःच्या हाताने शाडू मातीचा गणपती बनवतो तो एक आनंद वेगळा असतो आणि त्याला अजून देवपण येऊन जातं। म्हणून ह्या विचाराने आपण आज शिवसरस्वती फाउंडेशनच्या मार्फत मोफत असं शाडू मातीचं गणपतीचं शिबिर आयोजलं होतं। उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला, खूप लहान मुलांनी मजा घेतली याची आणि खूप छान असे गणपती आज त्यांनी तयार केले। मी सिन्नरकरांनी जो प्रतिसाद दिला आहे त्याच्यासाठी मनापासून एक अध्यक्ष म्हणून खूप खूप आभार मानते आणि असंच तुमचं सहकार्य आपल्या पर्यावरणासाठी आपल्यासाठी असंच करत राहावं आणि चांगला एक आज इको फ्रेंडली गणपतीचा साजरा तुम्ही करावा असं मी तुमच्याकडे एक विनंती करते आणि थांबते। धन्यवाद। यावेळी या शिबिरात स्मिता मुळाने, संजय दुर्गावाड, गणेश शेकरे यांनी शाडू मातीतून मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले। तर शिबिरात भाजपा शहराध्यक्ष पंकज जाधव, नगरसेवक सुहास गोजरे, वासंती देशमुख, प्रीती वायचळे, बापू गोजरे, हर्षद देशमुख, शशिकांत गाडे, सुनील कानडी, किरण खाडे, कृष्णा कासार, प्रशांत सोनवणे, देवा आवारे, स्वप्नील शिरसाट, महेश पगार, दर्शन कासट, संदीप गोजरे, सावन कासट आदींसह फाउंडेशनचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड।